नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे की महाडीबीटीची स्कॉलरशिप जी आहे ती आपल्याला मिळते कशी किंवा अप्रूव्ह होते कशी आणि मिळते किती, या संदर्भात अधिकृत माहितीचा हाच व्हिडिओ आहे मित्रांनो। तर व्हिडिओला पूर्णपणे पहा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। पहा, सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटनला क्लिक करा। का? स्कॉलरशिप निगडित सगळी माहिती, गव्हर्नमेंट योजने निगडित सगळी माहिती आणि चालू भरतीविषयी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर देत असतो। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिपच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथं तुमचा जो युजर नेम आणि पासवर्ड असेल तो इथं आपल्याला सर्वप्रथम टाकायचा आहे। आता तुम्ही विचाराल सर युजर नेम पासवर्ड येईल कुठून? जर तुम्ही स्कॉलरशिपचा ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे हा आयडी आणि पासवर्ड मिळालेला असेल, आणि जर तुम्ही हा फॉर्म भरलेला नसेल तर त्यासाठी वरती आय बटनला एक लिंक दिसते तुम्हाला की नवीन फॉर्म कसा भरायचा, त्याला क्लिक करा आणि नवीन कसा फॉर्म भरायचा ते तिथे जाऊन चेक करा। चला आयडी पासवर्ड टाकूयात आणि लॉग इन करूयात। आता आयडी पासवर्ड टाकून आपण लॉग इन करत आहोत आणि ही प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या डॅशबोर्डला रिडायरेक्ट होता। इथं तुम्हाला अकॅडमिक इयर विचारलंय, तर इथं तुमचं चालू इयर म्हणजे 25 आणि 26 ला आपण क्लिक करणार आहोत। हा बेसिक तुमचा डॅशबोर्ड आहे। इथं आल्याच्या नंतर आपल्याला जे बेनिफिटचं कॅल्क्युलेशन बघायचं त्यासाठी इथं माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं तुम्हाला परत एक ऑप्शन दिलंय ज्याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक इयर निवडायचं तुम्हाला ऑप्शन आहे। याच्यामध्ये मी रिसेंट इयर म्हणजे 24-25 निवडतोय आणि सर्च बटनाला क्लिक करतोय। इथं जेव्हा क्लिक कराल तर तुमचे जर जे काही ऍप्लिकेशन अंडर स्क्रुटिनी असतील ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील, किंवा जे ऍप्लिकेशन रिजेक्ट असतील ते इथं पाहायला मिळतील, आणि ज्याचे पैसे पडलेत ते फंड डिस्बर्स इथं तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर जे ऍप्लिकेशन अप्रूव्ड असतील ते अप्रूव्ड मध्ये पाहायला मिळतील। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की पंजाबराव देशमुखचे जे पैसे येतात ते आलेलं बेनिफिट किती आणि कसं आहे ते समजून घेऊयात। सर्वप्रथम इथं बेनिफिट डिटेल्स, इकडून जेव्हा तुम्ही येता तर इकडे बेनिफिट डिटेल्स नावाचं एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह बेनिफिट्स, तर हे टेंटेटिव्ह बेनिफिट्स आहेत किती आणि कसे ते पाहूयात। बघा, हे जे आपण ऍप्लिकेशन केलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन आयडी दिलाय, तो इकडे परत मेन्शन केलेला आहे त्यांना, आणि याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना DTE याच्यासाठी जे ऍप्लिकेशन केलं होतं त्याच्याबद्दलची ही डिटेल्स आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये इन्स्टिट्यूट कोर्स फी आणि स्कीम बेनिफिट स्ट्रक्चर असं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे। याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ मंथ्स फॉर विच बेनिफिट इज अलॉटेड, म्हणजे काय, किती महिन्यासाठी तुम्हाला हे बेनिफिट मिळालंय, तर इथे त्यांना दिले बाय डिफॉल्ट 9 महिन्याचं जे बेनिफिट आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे। आता याच्यामध्ये फूड अलाउन्स म्हणजे तुमच्या जेवणाचा जो भत्ता आहे किंवा खाण्याचा जो भत्ता आहे तो दिलेला आहे 22,500। हा किती दिवसासाठी दिलाय? 9 महिन्यासाठी दिलेला आहे। त्याचबरोबर आहे रेसिडेन्स अलाउन्स म्हणजे तुमच्या राहण्याचा भत्ता इथं तुम्हाला दाखवलेला आहे 10,800 रुपये, आणि सबसिस्ट अलाउन्स तर हा एक अलाउन्स दिलेला आहे 5,400 रुपयाचा पूर्ण ह्याच्यामध्ये। आणि आता बघा, याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याने इथं कॅल्क्युलेशन टोटल मेंटेनन्स अलाउन्स स्टुडंट म्हणजे स्टुडंटला येणारी रक्कम इथं दिलेली आहे, ती आहे 38,700। म्हणजे या विद्यार्थ्याला या पर्टिक्युलर इयरसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख याच्यामधून 38,700 रुपयांचं बेनिफिट आलेलं आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख या स्कॉलरशिप विषयी काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करा आणि त्या विचारायला सुद्धा विसरू नका। तसंच आपण मेंबरशिप मोड चालू करतोय, याच्यामध्ये मेंबरशिप मध्ये आपण काही एक्स्ट्रा फीचर वाले व्हिडिओ पण आपल्या आता चॅनलला टाकणार आहोत, तर तुम्ही मेक शुअर करा की मेंबरशिप आपली परचेस केली आहे। मेंबरशिप खूप छोटी आहे, 59 पासून स्टार्ट होते, तर तुम्ही मेंबरशिप जॉईन करा। बघा, आता आपण घेऊयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना। आता ही योजना जी आहे तिला इन शॉर्ट EBC असं सुद्धा म्हटलं जाते। आता बेनिफिट डिटेल्स मध्ये पहा, चेक रिडीम स्टेटस। आता चेक रिडीम स्टेटस मध्ये तुम्हाला परत पाहायला मिळेल की याच्यामध्ये तुम्ही जी योजना मी सांगितली तुम्हाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची योजना EBC, तर याचं बेनिफिट इथं दिलेलं आहे। इन्स्टिट्यूट कोर्स फी आणि स्कीम बेनिफिट स्ट्रक्चर, तर हे बेनिफिटचं स्ट्रक्चर आहे कसं हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे।
त्याच्यामध्ये ट्युशन फीस तुम्हाला अॅन्युअल एका वर्षाची ट्युशन फीस 41,629 रुपये अशी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. तर ही जी फीस आहे ही 100% ट्युशन फीस ही कुणाला मिळणार आहे इथं मित्रांनो लिहिलेलं आहे इन्स्टिट्यूटला, म्हणजे ही तुमच्या इन्स्टिट्यूटला मिळणारी फी आहे. आणि एक्झाम फीस जी वार्षिक फीस असते ती 600 रुपये असते. तर ती 600 रुपयाची फीस स्टुडंटच्या अकाउंटला क्रेडिट होते. वरची फीस ही कॉलेजच्या अकाउंटला क्रेडिट होते आणि खालची स्टुडंट अकाउंटला क्रेडिट होते. तर अशी मिळून तुम्हाला 42,229 रुपयाची शिष्यवृत्ती आहे. पण बरेच विद्यार्थी मित्र मला परत कमेंट करतील सर 42,229 तर मला कधी मिळालीच नाही. असं नाही मित्रांनो, 42,229 मधली फक्त तुम्हाला 600 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहेत. 41,629 हे इन्स्टिट्यूट लेवलला क्रेडिट होणार आहे. परत एक सांगतो की याच्यामध्ये जे मी फी स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतोय हे फक्त छत्रपती राजर्षी शाहू या स्कॉलरशिप पुरतच मर्यादित आहे. आणि दुसरी गोष्ट, हे फी स्ट्रक्चर फक्त आणि फक्त डी फार्मसीचं आहे. तुमचा जर कोर्स जर छोट्या लेवलचा असेल जसं की BA BSc 11वी 12वी तर याचं फी स्ट्रक्चर कमी आणि जास्त असू शकतं. त्याचबरोबर तुम्ही जर MBBS BDS BMS BHMS इंजिनिअरिंग जे वेगवेगळ्या प्रकारचे आणखी कुठले कोर्स असतील त्याच्यामध्ये हे फी स्ट्रक्चर कमी आणि जास्त होऊ शकतं. तर मला असं वाटतं की या फी स्ट्रक्चर बद्दल आता तुम्हाला कुठलेही डाऊट्स नाहीत. तर तुमचे जर डाऊट्स क्लिअर झाले असेल तर ऑल क्लिअर असा मेसेज करा, किंवा तुमचा जर एखाद्या याच्याशी निगडीत काही प्रश्न असेल तर कमेंट करा, किंवा नेक्स्ट व्हिडिओ हा कुठल्या टॉपिकवर बनवा याच्यासाठी सुद्धा मला नक्कीच कमेंट करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.